हाय, हॅलो, नमस्कार. भटकंती विथ अर्चना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे निसर्ग आणि अध्यात्म एकत्र येतात. ईशान्य भारतातील असे एक रहस्यमय ठिकाण जिथे विज्ञानाचे नियम संपतात आणि अफाट श्रद्धेचा प्रवास सुरू होतो. हो, आपण आहोत आसामची राजधानी गुवाहाटी येथील कामाख्या देवी मंदिरात. हे केवळ एक मंदिर नाही तर 51 शक्तिपीठांपैकी सर्वात शक्तिशाली महापीठ आहे. चला तर मग अनुभवूया या पवित्र स्थानाचे दर्शन आणि जाणून घेऊया इथली थक्क करणारी रहस्य. नीलांचन पर्वतरांगांमध्ये वसलेले हे मंदिर माता सतीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी जेव्हा सतीचे पार्थिव सुदर्शन चक्राने कापले तेव्हा त्याचा योनी भाग या ठिकाणी पडला होता, म्हणून याला योनीपीठ असेही म्हणतात. या मंदिरात देवीची मूर्ती नाही. एका गुहेत नैसर्गिक झऱ्याच्या ठिकाणी असलेल्या शिळेची या ठिकाणी पूजा केली जाते. दरवर्षी जून महिन्यात देवीला मासिक पाळी येते. देवीच्या मासिक पाळी काळात ब्रह्मपुत्रा नदी लाल रंगाची होते. यालाच अंबुबाची मेळा असे म्हणतात. या काळात मंदिर 3 दिवस बंद असते. चौथ्या दिवशी मोठ्या उत्साहात मंदिराचे दरवाजे उघडले जातात. कामाख्या मंदिर हे तंत्र साधनेचे मुख्य केंद्र आहे. अंबुबाची मेळाव्याच्या काळात देशभरातून हजारो अघोरी, नागासाधू आणि तांत्रिक येथे एकत्र येतात. कामाख्या मंदिरात बली देण्याची प्रथा आहे. देवीला आदिशक्तीचे रौद्र रूप मानले जाते, म्हणून तिला संतुष्ट करण्यासाठी या ठिकाणी बली दिला जातो. इथे दर्शनासाठी खूप मोठी रांग असते. दर्शनाची वेळ सकाळी 5:30 ते दुपारी 1 व दुपारी 2:30 ते संध्याकाळी 5:30 अशी आहे. सामान्य दर्शन मोफत आहे, तसेच विशेष दर्शनासाठी 500 रुपये शुल्क आहे. मंदिराच्या आत खूप शांतता आणि एक वेगळीच ऊर्जा जाणवते. गाभाऱ्यात गेल्यावर दर्शन घेताना जो अनुभव येतो तो शब्दात मांडणे कठीण आहे. आता कामाख्या मंदिरामध्ये यायचं कसं? तर गुवाहाटीला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही शहरातून या ठिकाणी येणार असाल तर विमानाने प्रवास करू शकता. तसेच गुवाहाटीमध्ये रेल्वे स्टेशन देखील आहे, त्यामुळे तुम्ही रेल्वेने देखील या ठिकाणी येऊ शकता. विमानतळ व रेल्वे स्टेशनवरून कामाख्या देवी मंदिरकडे जाण्यासाठी टॅक्सी व रिक्षा मिळतात. या ठिकाणी राहण्यासाठी मंदिरा शेजारीच होमस्टे अवेलेबल आहेत. तसेच या ठिकाणी काही हॉटेल्स देखील आहेत, त्यामुळे राहण्याची उत्तम सोय होते. या ठिकाणी खाण्यासाठी, नाश्त्यासाठी खूप चांगले हॉटेल्स आहेत, त्यामुळे जेवणाचीही उत्तम सोय होते. तसेच मंदिर परिसरामध्ये अन्नछत्र देखील आहे. या ठिकाणी मोफत अन्न देखील मिळते. तर ही होती कामाख्या देवी मंदिराची माहिती. तुम्हाला हा कामाख्या देवी मंदिराचा व्लॉग कसा वाटला ते नक्की मला सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या भटकंती विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही कधी कामाख्या देवीला गेला आहात का? किंवा तुम्हाला इथे जायला आवडेल का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत भटकत राहा, आनंदी राहा. धन्यवाद. जय माता कामाख्या.